आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू स्टॅटिस्टिकली डिटरमिनेंट स्ट्रक्चर्समध्ये कसं आपण रिॲक्शन्स फाइंड आउट करतो. ठीक आहे. रिॲक्शन्स ऑफ कॅन्टिलिव्हर्स बीम्स. सो कॅन्टिलिव्हर बीम आपण पाहिले फर्स्ट एंड इज फिक्स्ड, वन एंड इज फिक्स्ड अँड अदर एंड इज फ्री. दिस इज द डेफिनेशन ऑफ कॅन्टिलिव्हर बीम. सो कॅन्टिलिव्हर बीम मध्ये आता याचा फ्री बॉडी डायग्राम काढला आपण. सो व्हॉट इज द फ्री बॉडी डायग्राम? फिक्स्ड सपोर्ट किती रिॲक्शन्स ऑफर करतो? 3. So one will be vertical, one will be horizontal and one will be movement. One will be moment reaction. ठीक आहे. सो 3 रिॲक्शन्स असणार कॅन्टिलिव्हर सपोर्टला. सो आता याला आपण 3 इक्वेशन्स वापरून ह्याचे रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करू. सो फर्स्ट रिॲक्शन इज समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स डायरेक्शन इज 0. फर्स्ट इज समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स डायरेक्शन इज 0. सो एक्स डायरेक्शन मध्ये बघा आता हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ओनली वन फोर्स इज देअर, RAH, right? That will be equal to 0. Then in y direction summation of forces in y direction is equal to 0. So RAV y direction मध्ये बघा RAV minus W. W is point load at free end minus W is equal to 0. Summation of forces in y direction. So RAV is equal to W. And third is summation of moment is equal to 0. Third is what? Summation of moment is equal to 0. So minus MA plus W into L plus W into L is equal to 0. Minus MA plus W into L is equal to 0. So MA is equal to W into L. So याची व्हॅल्यू आपली काय आली आता? पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कन्सिडर केलं होतं आणि त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. मीन्स assumed डायरेक्शन इज करेक्ट. assumed डायरेक्शन इज करेक्ट. ठीक आहे. जर इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आली असती तर आपण जी डायरेक्शन कन्सिडर केली त्याच्या अपोजिट डायरेक्शन इज करेक्ट. बरोबर. म्हणजे आपण समजा असं कन्सिडर केलं असतं तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती, राईट? त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती म्हणजे की आपण अज्युम केलेल्या उलट्या डायरेक्शनमध्ये खरं उत्तर आहे. राईट डायरेक्शन इज अपोजिट जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली असेल तर. सो त्याच्यामुळं ह्या 3 इक्वेशन्स वापर करून आपण हे करू शकतो, रिॲक्शन्स फाइंड आउट करू शकतो. ओके. So this is the reactions of cantilever beams. After that, reactions of beams with UDL. Reactions of cantilever beams with UDL. Okay. So हे cantilever beam with supported with uniformly distributed load. ठीक आहे. हे uniformly distributed load आपण पाहिलेलं आहे, right? So summation of Fx is equal to 0. First. सगळ्यात पहिले आता हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला? पॉईंट लोडमध्ये. बिकॉज एव्हरीथिंग वी विल कन्सिडर इन पॉईंट लोड ओनली. सो त्याचं युनिट काय? W, न्यूटन पर मीटर, राईट? सो याला कसं करणार आपण कन्वर्ट? W इंटू L, राईट? सो W इंटू L मध्ये कन्वर्ट केलं आपण. सो L/2 and L/2 ॲट अ डिस्टन्स ऑफ L/2 and L/2. ओके. आणि हे सपोर्ट फिक्स सपोर्ट आहे तुमचं. हे तुमचं फिक्स सपोर्ट आहे, राईट? सो फिक्स सपोर्टला किती रिॲक्शन्स असतील? 3. RA हॉरिझॉन्टल, RA वर्टिकल अँड 1 मोमेंट रिॲक्शन. RA हॉरिझॉन्टल, RA वर्टिकल अँड 1 मोमेंट रिॲक्शन. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग आपण काय केलं आहे? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं कन्वर्जन केलं आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं कन्वर्जन केलं आहे पॉईंट लोडमध्ये आणि ह्या याचा फ्री बॉडी डायग्राम काढला आहे. Okay. So first thing is summation of all forces in x direction is 0. First thing is what? Summation of all forces in x direction is 0. Then RAH is equal to 0. Next is summation of all forces in y direction is 0. So all forces in y direction कोणकोणचे आहेत? RAY vertical y direction आणि W into L हा point load. So RAY वर्टिकली अपवर्ड्स म्हणून पॉझिटिव्ह घेतला, WL हा वर्टिकली डाउनवर्ड्स म्हणून निगेटिव्ह घेतला, इज इक्वल टू 0.
So Ray is equal to W into L. Next is what? Summation of moment is equal to 0. Summation of moment is equal to 0. So WL into L by 2, WL into L by 2, summation of moment about A is equal to 0. तर ह्या ए पॉईंटला कोण इथं उभं राहायचं तुम्हाला आणि ह्या पॉईंटला बघायचं कोणकोणचे मोमेंट्स आहेत. ठीक आहे, तर इथं एक बोट ठेवायचं ए वर, सेकंड बोट इथं ठेवायचं तुमचा, आणि आता याला काय करायचं आहे बघायचं आहे कुठं कोणत्या साईडला मूव होत आहे, कोणत्या साईडला मूव होतं. राईट, इथून इथं एक बोट इथं ठेवला तुम्ही तर असं बघा हे क्लॉकवाईज मूव होणार. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या गाठीच्या दिशेने. ठीक आहे, एक इथं फिक्स ठेवायचा, एक दुसऱ्या याच्या डायरेक्शनमध्ये फिरवायचा. तर राईट, तर हे फिरवलं तुम्ही तर याला काय येणार क्लॉकवाईज डायरेक्शन होणार. ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हे फिरणार. तर याचं मोमेंट काय होणार मग बघा, इथं एक बोट ठेवा. व्हॉट इज फोर्स? फोर्स इज डब्ल्यू इंटू एल. फोर्स इज डब्ल्यू इंटू एल. यांचं डिस्टन्स एल बाय 2, याचं डिस्टन्स एल बाय 2. सो डब्ल्यू इंटू एल बाय 2 हे झालं तुमचं टोटल, हे झालं तुमचं टोटल मोमेंट प्लस एम ए म्हणजे हे मोमेंट रिॲक्शनच घेतलेली आपण. राईट, हे कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट म्हणतो याला आपण. ठीक आहे, सपोर्ट रिॲक्शन जे ऑफर करतो हे एम ए प्लस एम ए इज इक्वल टू 0. राईट, सो एम ए इज इक्वल टू मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. आता हे बघा याची व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह. याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे काय, ही डायरेक्शन जी आपण ॲज्युम केली क्लॉकवाईज ती तशी नसता ही अशी आहे, ॲक्च्युअल डायरेक्शन ही अशी आहे. सो मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, सो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स ॲज्युम्ड डायरेक्शन इज करेक्ट. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स ॲज्युम्ड डायरेक्शन इज इनकरेक्ट. म्हणजे आपण ही डायरेक्शन अज्युम केली होती पण ती निगेटिव्ह साइन आल्यामुळं इनकरेक्ट आहे. म्हणजे ॲक्च्युअल डायरेक्शन कशी आहे अशी अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, मेन म्हणजे हे मोमेंट इक्वेशन तुम्हाला वापरता आलं पाहिजे. समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0. सो डब्ल्यू एल इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एल बाय 2 आणि हे एक मोमेंट. ठीक आहे, so reactions of cantilever beams with UDL. ठीक आहे, आता झाला. हे झालं तुमचं आता रिएक्शन्स कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, हे तुम्हाला प्रत्येक बीमच्या स्टार्टिंगला फॉलो करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे रिएक्शन्स ऑफ कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL अँड पॉइंट लोड ॲट एंड. Same, first thing we will convert this UDL to point load W into L at a distance of L by 2. Then free body diagram मध्ये आपण काय करणार, रिएक्शन्स दाखवणार सपोर्टच्या. फिक्स सपोर्ट 3 रिएक्शन्स इट विल ऑफर. ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल, एक वर्टिकल आणि एक मोमेंट, आणि हा एक लोड आहे ॲट फ्री एंड. सो 3 इक्वेशन्स वापरणार. समेशन ऑफ फोर्सेस इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन x इज इक्वल टू 0, Rax इज इक्वल टू 0. Summation of forces y is equal to 0, Ray minus WL minus W is equal to 0. So Ray is equal to WL plus W. So moment at A plus WL into L by 2 plus W into L is equal to 0. So moment of A is equal to minus WL square by 2 minus WL. सो ह्याच्यामध्ये पण बघा आता हे निगेटिव्ह झाले पूर्ण. अज्युम्ड डायरेक्शन इज इनकरेक्ट म्हणजे करेक्ट डायरेक्शन अशी आहे. राईट, रिएक्शन्स ऑफ कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL अँड पॉइंट लोड ॲट एंड. नेक्स्ट आहे आता. सो दिस इज युअर बेसिक्स म्हणजे रिॲक्शन्स कॅल्क्युलेशन्स. रिॲक्शन्स कसे कॅल्क्युलेट करायचे, एखादं बीम सपोर्ट कंडिशन, लोडिंग कंडिशन तुम्हाला दिली तर तुम्हाला रिॲक्शन्स काढता आले पाहिजे. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन्स पण असू शकतात तुमच्या टेस्टमध्ये, क्लास टेस्टमध्ये. सो हा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. राईट, हे कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या.
सो हे बेसिक 3 इक्वेशन्स आहेत स्टॅटिक डिटर्मिनेट स्ट्रक्चरचे. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ मोमेंट्स इज इक्वल टू 0. मोमेंट्स म्हणजे काय काय असू शकतात? तर मोमेंट्समध्ये बेसिक मोमेंट्समध्ये काय काय असू शकते? एक तर फोर्स असेल, त्याचा सपोज ह्या ए पॉईंटला तुम्ही मोमेंट घेताय. मोमेंट घेताय म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ गुणाकार ऑफ प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सपोज दिस इज फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स इज एल. ठीक आहे. सो याचा मोमेंट कसं घेणार? या पॉईंटला ए पॉईंटला फोर्स एफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह, राईट. सपोज इथे एक फोर्स आहे तुमचा असा वर्टिकली अपवर्ड्स. त्याचा डिस्टन्स सपोज एंडपासून एक्स आहे, राईट. त्याचा डिस्टन्स एंडपासून एक्स आहे. आणि ए पॉईंटला तुम्हाला मोमेंट घ्यायचा आहे. तर एक बोट तुमचं इथं फिक्स ठेवायचं आणि एक फिंगर तुमचं या डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं. या डायरेक्शनमध्ये मूव्ह केल्यावर तुम्हाला असं दिसून येईल की हे अँटी क्लॉकवाईज आहे, अपोजिट टू क्लॉक, राईट. घड्याळाच्या अपोजिट दिशेने ते चाललं आहे म्हणून त्याला निगेटिव्ह घेणार आपण. फोर्स इज सपोज पी मायनस पी एक्स. ठीक आहे. आणि आणखीन टाईप्स असू शकतात की असे सपोज ॲट पॉईंट सी तुमचा एक मोमेंट ॲक्ट होतो आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 10 न्यूटन मीटर, राईट. सो मायनस 10. ठीक आहे. 10 न्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज इथे एक मोमेंट ॲक्ट होतो आहे. सो कपल ॲक्ट होतो आहे, कपल पण म्हणतो आपण त्याला. सो दॅट इज इक्वल टू मायनस 10. सो दिस विल बी कंप्लीट इक्वेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए. हे तुमचं असेल कंप्लीट इक्वेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए. ओके. सो नेक्स्ट इज तुमचा आहे डेफिनेशन ऑफ शियर फोर्स. व्हॉट इज शियर फोर्स? Definition of shear force. This is very important topic. Okay. So what is shear force? Shear force at any cross section of the beam is algebraic sum of all vertical forces on the beam acting on the right or left side of the section. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या पण तुमचे वर्टिकल फोर्सेस असतील बीमच्या क्रॉस सेक्शनला, आयदर टू द लेफ्ट साइड और टू द राइट साइड, दॅट इज कॉल्ड एज शियर फोर्स. ठीक आहे. आता आपण बघू शियर फोर्स कसं कॅल्क्युलेट करतो, त्याचे साइन कन्व्हेन्शन्स काय असतात ते सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो साइन कन्व्हेन्शन्स फॉर शियर फोर्स. सो सपोज दिस इज युअर सेक्शन. एका बीमला तुम्ही असा सेक्शन घेतला, राईट. एका बीमला सपोज तुम्ही असा एक सेक्शन घेतला. सो वर्टिकली अपवर्ड सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर वर्टिकली अपवर्ड फोर्स असेल तर तो असेल तुमचा पॉझिटिव्ह शियर फोर्स. अँड सेक्शनच्या लेफ्ट साईडला वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स असेल तो असेल तुमचा निगेटिव्ह शियर फोर्स. सेक्शनच्या लेफ्ट हँड साईडला जर डाऊनवर्ड फोर्स असेल तर तो असेल तुमचा निगेटिव्ह शियर फोर्स, राईट. सपोज सेक्शनच्या राईट साईडला बघताय तुम्ही, तर वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स जो असेल तो असेल पॉझिटिव्ह घेणार आपण त्याला. सेक्शनच्या राईट हँड साईडला जर वर्टिकली अपवर्ड असेल तर तो असेल तुमचा निगेटिव्ह शियर फोर्स. ठीक आहे. सो ऑलवेज रिमेंबर एकच साईड कन्सिडर करायची आहे कॅल्क्युलेशन्समध्ये. ऑलवेज एकच साईड कन्सिडर करायची, कोणची, आयदर लेफ्ट और राईट. दोन्हीनी उत्तर सेमच येईल, दोन्ही मेथड्सनी तुमचं आन्सर सेमच येईल. ठीक आहे. सो अल्जेब्रिक सम म्हणजे जेवढे पण फोर्सेस असतील तुमच्या आयदर लेफ्ट हँड साईड ऑफ द सेक्शन और टू द राईट हँड साईड ऑफ द सेक्शन, त्या सगळ्यांचं सम म्हणजे तुमचं ॲट अ सेक्शन तुमचं शियर फोर्स. ॲट अ सेक्शन तुमचं काय आहे? शियर फोर्स, राईट. सो शियर फोर्स टू द लेफ्ट और शियर फोर्स टू द राईट, शियर फोर्स टू द लेफ्ट और शियर फोर्स टू द राईट. ओके. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ शियर फोर्स. साइन कन्व्हेन्शन्स पाहिले आपण. जर सेक्शन घेतलं, सेक्शनच्या लेफ्ट हँड साईडला वर्टिकली अपवर्ड इज पॉझिटिव्ह अँड वर्टिकली डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. जर तुम्ही सेक्शनच्या राईट हँड साईडला बघत असाल तर वर्टिकली डाऊनवर्ड इज पॉझिटिव्ह अँड वर्टिकली अपवर्ड इज निगेटिव्ह. वर्टिकली डाऊनवर्ड इज पॉझिटिव्ह अँड वर्टिकली अपवर्ड इज निगेटिव्ह. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ शियर फोर्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ शियर फोर्स.